ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया आता की इथं काय दिलं होतं मी, हाफ 5t² म्हणजे इथलं डिस्टन्स संपलं. त्याच्यानंतर 5t इंटू 25 - 2t म्हणजे हे पण झालं. आता लक्ष द्या की इथं रिटार्डेशन आहे, पण हा जो पार्टिकल आहे हा 5t ने चालला होता, म्हणजे मला लिहावं लागेल ut, दॅट इज u इंटू t मायनस हाफ 5 इंटू t². हे लिहावं लागेल. काय हे लिहावं लागेल मला, कारण लक्ष द्या सर्वांनी, इथून पार्टिकल इथपर्यंत जो गेलेला आहे तो रिटार्डेशनने गेलेला आहे, त्याच्यामुळे -5 हे लिहावं लागेल. आणि हा टाइम इंटरवल आहे ना, इथून तिथपर्यंतचा टाइम इंटरवल, टी इतक्या वेळेसाठी पार्टिकल चाललेलं आहे, त्याच्यामुळे इथं टी आलेलं आहे. ओके, तर आता मला थोडंसं आहे ना इथे इरेज करावं लागेल. आपण हे इरेज करूया. ओके, सो 20 इंटू 25, तर हे काय येईल 500, म्हणजे काय येईल 500, दॅट इज इक्वल टू 5t²/2. त्याच्यानंतर इथं काय आहे -5t²/2, म्हणजे ही टर्म कॅन्सल होऊन जाईल, त्याला पण आपण कॅन्सल करूया. ओके, त्याच्यानंतर काय येईल 500 इज इक्वल टू 25 इंटू 5 125t मायनस 10t², 5 इंटू 2 10 मायनस 10t² प्लस 5t². म्हणजे हे काय आलं फायनली 500 इज इक्वल टू, याचं सेकंड मेथड पण मी सांगणार आहे, 125t, हे टी आहे 125t, ओके 25 × 1600t मायनस 5t². आणि हे क्वाड्रेटिक फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचं, 5t² मायनस 125t प्लस 500 इज इक्वल टू 0. याला इकडे आणलं आणि 500 जागेवरतीच ठेवलं. याला 5 ने जर डिवाइड केलं तर इथे किती येईल 25 आणि इथे येईल 100. ओके, सो टाइमचे रूट्स ऑफ टाइम विल बी -b, that is 25 plus minus square root of b square 625 minus 4ac, that is 400 divided by 2. तर टाइमचे रूट्स काय येतील 25, 625 minus 400, that is 225. 225 root is 15, so plus minus 15 divided by 2, which means t1 will be equal to 20 second and t2 will be equal to 5 second. आता बाळांनो लक्ष द्या व्यवस्थित, आपलं हे आन्सर नाही आहे बरं का, अजून आन्सर आलेलं नाही आहे आपलं. 25 - 2t इतक्या वेळेसाठी चाललेलं आहे ना हा, याच्या लक्षामध्ये. सो 25 - 2t एवढ्या वेळेसाठी तो युनिफॉर्म व्हेलॉसिटीचा चाललेला आहे. तर आपण काय लिहिणार याच्यामध्ये, जर टाइमची व्हॅल्यू 20 टाकली तर हे काय येईल 25 - 2 इंटू 20, दॅट वुड बी इक्वल टू 25 - 40, तर हे -15 येईल. म्हणजे टाइम निगेटिव्ह झाला. टाइम निगेटिव्ह पॉसिबल नाही आहे, म्हणजे हे सोल्युशन ॲक्सेप्टेड नाही आहे. आता याचं फिजिकल इंटरप्रिटेशन काय की जर टाइम घेतला तर त्या सिच्युएशनमध्ये युनिफॉर्म व्हेलॉसिटीने जाणं अफोर्डच होणार नाही. ठीक आहे, तर ठीक आहे, ह्या टाईमला आपण इग्नोर करणार आणि 5 जर घेतलं तर आपला आन्सर येईल लगेच. इथं आपण जर 5 टाकलं तर इथं आन्सर आपलं काय येणार 25 minus 10, that would be equal to 15 seconds. So for 15 seconds the particle has traveled in with a uniform velocity. ठीक आहे, हा प्रॉब्लेम होता आपला. आता हे तर जनरल मेथड झाली आपली. ओके, पण ज्यावेळेस पण आपल्या मनामध्ये ज्यावेळेस पण असा प्रश्न येईल ना की युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे, कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन आहे, कॉन्स्टंट रिटार्डेशन आहे, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे, आपल्या मनामध्ये यायला पाहिजे, ते म्हणजे व्हीटी ग्राफ. कारण हा अत्यंत सुंदर आणि अत्यंत महत्त्वाचा ग्राफ आहे कायनेमॅटिक्समधला, की ज्याला लक्ष द्या की याच्यामध्ये आपण काय करतो की बेसिकली याचा स्लोप जर काढला आपण तर आपल्याला ॲक्सेलरेशन भेटतं, आणि याचा एरिया अंडर ग्राफ काढला तर आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही भेटतं. आपल्याला माहिती आहे की जर वरचा एरिया आणि खालचा एरिया ॲड केला तर डिस्टन्स भेटतं, आणि वरचा एरिया आणि खालचा एरिया सबट्रॅक्ट केला तर आपल्याला डिस्प्लेसमेंट भेटते. पण या केसमध्ये याने डायरेक्शन बदललेलीच नाही आहे, तर आपण याचं डायरेक्टली जर ग्राफ काढायला झाला, इनिशियल व्हेलॉसिटी 0 याची, ठीक आहे, इथून चालू केलं आणि हा 5च्या रेटने चालला होता, हा टाइम झाला t आणि हा झाला 5t. त्याच्यानंतर हा युनिफॉर्म व्हेलॉसिटीने चाललेला आहे, म्हणजे ते ॲक्सेलरेशन 0 आहे, त्याच्यामुळं स्लोप पण 0 असेल व्हीटी ग्राफचा. हा मीटर पर सेकंड मध्ये लिहिलेला आहे मी. आणि त्याच्यानंतर हा रिटार्ड करतोय, म्हणजे हा तेवढाच वेळ लागणार आहे याला, आणि हा त्याचा ग्राफ आपल्याला असा दिसेल. ठीक आहे, तर हा जो टोटल टाइम आहे हा 25 सेकंड आहे. त्याच्यामुळे आपल्याला कळतंय की याच्यामध्ये आपली जी डिस्प्लेसमेंट आलेली होती, पूर्णच्या पूर्ण डिस्प्लेसमेंट झाली ती 500 झाली. या 500ला जर आपण याच्या एरिया अंडर ग्राफ जो आहे त्याच्यासोबत इक्वेट केलं तरी पण आपला आन्सर येणार. तर आपण करून बघूया. पुन्हा एकदा लक्ष द्या, इंटरवलला मी पुन्हा एकदा टी बोलतोय. ठीक आहे, तर याची जी पूर्ण साईड आहे, ही साईड आणि ही साईड, एरिया ऑफ ट्रॅपेझियम आपल्याला माहिती आहे की हाफ सम ऑफ पॅरल साईड्स, तर त्याच्यामध्ये ही 25 प्लस ही उरलेली जी साईड ही मधली, हे पण टीचा इंटरवल, हा पण टीचा इंटरवल, म्हणजे हे 25 - 2t असेल प्लस 25 - 2t. मग रेकॉर्ड होतंय का बघू दे, रेकॉर्ड होतंय. ओके,
आणि त्याच्यानंतर यांची हाईट, आणि हाईट किती आहे 5t. ओके, तर याला इरेज करतो मी आता. ओके, तर हे काय येणार आहे आन्सर आपलं 1000 विल बी इक्वल टू 50 मायनस 2t आणि इथे 5t, म्हणजे 1000 विल बी इक्वल टू 250t मायनस 10t स्क्वेअर. आणि जर याला इकडे घेऊन आलं तर काय येईल 10t स्क्वेअर मायनस 250t, 10t स्क्वेअर मायनस 250t प्लस 1000 विल बी इक्वल टू 0. त्याला जर 10 डिव्हाइड केलं तर काय येईल हे येईल. आणि परत आपलं तेच क्वाड्रॅटिक आलेलं आहे, त्याच्यामुळे याचे रूट्स परत तेच येणार आपले, कारण की t इज इक्वल टू 20 सेकंड आणि t इज इक्वल टू 5 सेकंड, हेच रूट्स येणार आपल्याला. ओके, तर हा असा प्रॉब्लेम होता. याच्यामध्ये शिकण्यासारख्या दोन गोष्टी, की प्रॉब्लेम ज्यावेळेस आपल्या समोर येईल त्यावेळेस आपल्याला हळूहळू त्याची डायग्रॅम बनवायची. जशी डायग्रॅम बनत जाईल तसं तसं आपल्याला सोल्युशन दिसायला चालू होईल. ओके, आणि एक्झाममध्ये कुठली मेथड आपल्याला क्लिक करेल हे आपल्याला आता सांगता येणार नाही, की मला बेसिक मेथडनंच क्लिक होईल, मला व्हीटी ग्राफचं लक्षात येईल माझ्या. फक्त व्हीटी ग्राफ आपल्या डोळ्यासमोर काय यायला पाहिजे माहिती आहे का, कारण हा सगळ्यात इन्फॉर्मेटिव्ह ग्राफ आहे. दिस इज द मोस्ट इन्फॉर्मेटिव्ह ग्राफ दॅट वी आर हॅव्हिंग. द स्लोप इज गिविंग acceleration and the area under graph is given distance, displacement and everything. And since it's a VT graph, so velocity and time is already given to us. So it's a most informative graph. त्याच्यामुळं ज्यावेळेस पण कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन, कॉन्स्टंट रिटार्डेशन, युनिफॉर्म व्हेलॉसिटी किंवा असं काही सिच्युएशन्स असते तर एकदा व्हीटी ग्राफचा अप्रोच आपण घ्यायला पाहिजे. अन्यथा आपण बेसिक मेथडनं आपण याला सॉल्व्ह केलेलं आहे. थँक्यू. वंदे मातरम.